मूर्तिजापूर तालुक्यातील बिडगाव इथं एका शेतकऱ्याच्या गव्हाच्या पेंड्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। वीज वितरण कंपनीच्या कथित दुर्लक्षामुळे झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा आरोप करण्यात येतोय। बिडगाव येथील शेतकरी प्रवीण कुऱ्हाडे यांनी आपल्या 4 एकर शेतात साठवून ठेवलेला गहू अचानक लागलेल्या आगीत पूर्णपणे जळून खाक झालाय। या आगीत अंदाजे 50 ते 60 क्विंटल गहू जळाल्यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। घटनेनंतर प्रशासनाने पंचनामा केला असला तरी केवळ 90,000 रुपयांचं नुकसान दाखवण्यात आल्यानं शेतकरी प्रवीण कुऱ्हाडे हतबल झालेत। वास्तविक नुकसान आणि प्रशासनाने दाखवलेलं नुकसान यामध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। विदर्भात आधीच शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढत असताना अशा नैसर्गिक आपत्ती आणि व्यवस्थेतील त्रुटींमुळे शेतकरी अधिकच संकटात सापडतोय। पिकासाठी घेतलेलं कर्ज आणि आता झालेलं नुकसान यामुळे संबंधित शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। या घटनेमुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला योग्य भरपाई देण्याची मागणी जोर धरते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सुमित सोनोने यांनी। हे आमचे म्हणजे खूप त्याशी रात्रभर झोपले नाहीत ते। आपल्या एवढं पीक घेऊन पूर्ण खाक झालं आपल्या समोर। मला काही एवढं बोलता येत नाही, पण त्यावेळी खूप आम्हाला वाईट वाटलं असं। वावरातून तार पेटत आला, त्या वावरातून या वावरात आला। हा रेस्टॉरंट जे 2 तास उभे ते तेच काढला। पडलेला गहू टोटल 60 क्विंटल मध्ये गहू होता। बाया सोंगलेल्या बाया हजर आहेत। मी खोटे असून तर गावालेले विचारून बा सरपंच साहेब आलता, सबन गावाले पाटील बरे सबन समाज लोक आले होते, पण त्याच्या हाती काही लागलं नाही। शेवटी 2 ट्रॅक्टर आणले, काही हाती नाही लागला साहेब। याच्या माझं नाव प्रवीण गोविंदराव कुऱ्हाडे, राहणार बिडगाव, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला। दिनांक 26 मार्च 2026 रोजी माझ्या शेतात दुपारी 1 वाजताच्या सुमारास माझ्या गट नंबर 328 मध्ये 1 हेक्टर 62 आर मध्ये 4 एकर गहू होता। त्या गहू संपूर्ण या माझ्या शेतातून गेलेल्या तारामुळे शॉर्ट सर्किटमुळे पूर्ण गहू जळून खाक झाला। अचानक मी घरी नसल्यामुळे माझी आई अचानक शेतात होती। माझ्या आईच्या समोरच ते शॉर्ट सर्किट झालं। जवळपास गावातले लोक 50 लोक होते, स्वतः सरपंच हजर होते आणि मी येईपर्यंत साहेब पूर्ण गहू जळून खाक झाला। माझा महावितरणच्या म्हणजे पोलवर म्हणजे पूर्ण 100% मी त्यांना गुप्ता साहेबांना 2-3 वेळा सांगितलं तुमचे तार ढिल्ले झालेले, पण माझ्या गोष्टीवर त्यांना काहीच असं विश्वास ठेवला नाही किंवा मी त्यांना 2-3 वेळा। एकंदरीत किती नुकसान झालं? एकंदरीत साहेब कमीत कमी 60 क्विंटलचं माझं कमी नुकसान आहे। एका एकरात सरासरी 15 क्विंटल उत्पन्न आहेच। पुण्यातील श्री क्षेत्र देहुगाव परिसरात आणि उन्हाळ्यात गारांचा पाऊस पडल्यानं सर्वत्र गारांचा सडा पडला होता। अचानक आलेल्या पावसामुळे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांची तारांबळ उडाली। गारांचा पाऊस सुमारे तासभर पडत होता। रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचलं होतं। अचानक अवकाळी पाऊस सुरू झाल्यानं रस्तेही ओस पडले होते। रावेत येथील विरंगुळ केंद्र इथं रवींद्रनाथ टागोर यांनी सुरू केलेल्या बसंत उत्सवाचं आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचं नाव बसंत बहार असं होतं। रवींद्रनाथ टागोर यांच्या भावधारेतून प्रसिद्ध होऊन संपूर्ण परिसर नृत्य आणि संगीतानं भावारावून गेला। या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना संस्कार भारती पश्चिम प्रांत पिंपरी चिंचवड समितीच्या उपाध्यक्षा गीता शर्मा आणि समाजसेवक मोरेश्वर भोंडवे यांची उपस्थिती लाभली। उपस्थित प्रेक्षकांनी संपूर्ण कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला। विविध भागातील स्त्री पुरुष तसंच विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी नृत्य आणि गीतांमध्ये सहभाग घेतला। या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन आणि संचालन सांस्कृतिक आणि समाज कल्याण संस्था स्पंदन यांनी केलंय। तसंच यामध्ये संस्कार भारती पश्चिम प्रांत पिंपरी चिंचवड समितीच्या काही चित्रकारांनी चित्र प्रदर्शन आणि लाईव्ह पेंटिंग केलं। स्पंदन या संस्थेचे कार्यक्रम सादरीकरणाचं हे सातत्यानं 3रं वर्ष आहे। ग्रामपंचायत मालकीच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी सुरू असलेलं उपोषण 4थ्या दिवशी प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय। आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला 15 दिवसांची स्पष्ट मुदत दिली आहे। या कालावधीत ठोस कारवाई न झाल्यास 16व्या दिवसापासून बीडीओ कार्यालयासमोर आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। पंचायत समितीने या प्रकरणाची दखल घेत सखोल तपासासाठी कालमर्यादा निश्चित केली आहे। संबंधित ग्रामसेवकांना नोटीस बजावण्यात आले। प्रशासनाने या कालावधीत कायदेशीर पद्धतीने अतिक्रमण हटवण्याचं आश्वासन दिलंय। आंदोलनकर्त्यांमध्ये तात्पुरता दिलासा असला तरी अंतिम निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलंय।
देहुगाव इथं कला दर्पण आर्यांश ॲक्टिंग अकॅडमीच्या उद्घाटन प्रसंगी परिसरातील जुन्या पिढीतील नाट्य कलावंतांचा सन्मान सोहळा संपन्न झाला। या सन्मान सोहळ्याला नगराध्यक्ष पूजा दिवटे, माजी सरपंच मधुकर कंद, कला दर्पण आर्यांश ॲक्टिंग अकॅडमीचे संस्थापक उदयकुमार परदेशी, डॉक्टर किशोर यादव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। देहू परिसरातील नवोदित कलाकारांना उदरनिर्वाहाचं साधन सह त्यांच्या कलेला संधी मिळावी यासाठी अकॅडमी सुरू करण्यात आली। पालकांनी आपल्या पाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कलागुण आहे, त्यांनी ते सादर करावं, यासाठी ते कलागुण जोपासण्यासाठी प्रोत्साहन द्यावं, असं उदयसिंग परदेशी यांनी सांगितलंय। मंगळूरपीर तालुक्यातील शेलू बाजारपासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र महादेव संस्थान तीर्थक्षेत्र इच्छा नागी इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही बारस निमित्त महादेवाची यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली। या यात्रेसाठी परिसरासह दूरवरून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। यात्रेनिमित्त हरिभक्त पारायण विष्णू महाराज राऊत यांच्या वाणीमधून श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं होतं। या भागवत कथेला भाविकांनी मोठ्या श्रद्धेने प्रतिसाद दिला। दिवसभर धार्मिक कार्यक्रम, भजन कीर्तन आणि नामस्मरण यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता। या यात्रेचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे महादेवाला नवस बोलण्याची परंपरा। आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर भाविक नवस फेडण्यासाठी डोक्याच्या शेंडीला दोरी बांधून बैलगाडी ओढतात। ही अनोखी आणि पारंपरिक पद्धत आजही इथं जपली जाते। यात्रेतील मुख्य आकर्षण ठरते। इथं महादेव संस्थानच्या यात्रेच्या निमित्त सर्व काही जे नवस करणारी जी मंडळी असते त्यांच्या जे काही अपेक्षा असतात महादेवाकडून ते पूर्ण झाल्यानंतर जी गाड्या ओढण्याचा त्यांचा जो कार्यक्रम असतो, जे काही भाविक भक्त गाड्या ओढतात नेहमीसाठी, तर ते पहिल्या वर्षी 5 गाड्या असतात, दुसऱ्या वर्षी 7 गाड्या असतात, तिसऱ्या वर्षी 9 गाड्या आणि त्याच्यामध्ये भरगच्च बसलेले मुलं असून सुद्धा ते लोटतात। पण त्याच्यामध्ये खरं म्हणजे ईश्वराची महादेवाची जी शक्ती असते, आदि माया पार्वतीची शक्ती, महादेवाची शक्ती, त्याच्यामुळे ते त्यांना अशा एक प्रकारचं ते वाहून येते, एवढी शक्ती त्यांना ते प्राप्त होते। तर त्यांचे ते जे महादेव आहे, पार्वती आहे, ती त्यांची इच्छा पहिले काही त्यांचे जे म्हणणं असते ईश्वराबद्दल ते पूर्ण झाल्यानंतरच जे गाड्या उडण्याचा ते कार्यक्रम करतात। हा कार्यक्रम हिच्यामध्ये असे कितीतरी वर्षापासून म्हणजे आमच्या 3 पिढ्यापासूनही आम्ही पाहतो, जवळपास 100-150 वर्षापासून असं म्हणा थोडक्यात। तर हा अव्याहत असा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आणि शक्ती प्रदर्शन, जे महादेवाचं दैवत आहे बैल आणि त्याचे जे आपण वंशज शेतकरी लोक, तर एक शक्ती प्रदर्शन दाखवण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचा हा कार्यक्रम गाडी ओढण्याचा असतो। आणि ईश्वर सगळ्या ते गाडी ओढणारी जी मंडळी असते त्यांचं पूर्ण मनोरथ पूर्ण करते। अशा प्रकारचा भव्य दिव्य कार्यक्रम 150-200 वर्षापासून इच्छा या गावात सुरू आहे। गडचिरोलीतील माओवादी विरोधी लढ्यात महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी C60 जवानांसाठी विशेष C60 पदक जाहीर केलंय। किमान 3 वर्ष मोहिमेत सेवा बजावणाऱ्या जवानांना हा सन्मान दिला जाणार आहे। महाराष्ट्र पोलिसांनी माओवादी विरोधात मोठं यश मिळवलंय। ही चळवळ जवळपास संपुष्टात आल्याचं त्यांनी नमूद केलंय। पुढे तिचं पुनरुज्जीवन रोखणं हे मोठं आव्हान असल्याचं त्यांनी सांगितलंय। यासोबतच पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी डिजिटल प्रणाली, ब्लॉकचेन आधारित एव्हिडन्स मॅनेजमेंट आणि सायबर गुन्हेगारांविरोधात झिरो टॉलरन्स धोरण राबवण्याचे निर्देश देण्यात आले। गोंदिया येथील खासदार प्रशांत पडोळे यांच्या गाडीचा सकाळी अपघात झाला। ते दिल्ली इथं सुरू असलेल्या अधिवेशनासाठी नागपूर विमानतळाकडे जात असताना ही घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार भंडाऱ्याहून नागपूरकडे प्रवास करत असताना नागपूर जवळील हल्दीराम कंपनी समोर एका ट्रकनं त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली। मात्र सुदैवाने या अपघातात खासदार पडोळे हे थोडक्यात बचावलेत, ते सुखरूप आहेत। अपघातानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की मी दिल्लीतील अधिवेशनासाठी निघालो असताना हा अपघात झाला। आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी सुरक्षित आहे। यावेळी त्यांनी एक गंभीर बाबही समोर आणली। याच मार्गावर माझा हा 3रा अपघात असून प्रत्येक वेळी ट्रकचीच धडक होते, असं त्यांनी नमूद केलंय। या घटनेमुळे संबंधित मार्गावरील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे। दिल्लीला अधिवेशनाकरता निघालो असता नागपूर पूर्वी आमच्या गाडीचा भीषण असा अपघात झाला। देवाच्या कृपानं, म्हाताऱ्यांच्या कृपानं फक्त किरकोळ मार लागला, याच्यातून सुखरूप असा आम्ही बाहेर निघालो। यापूर्वी सुद्धा विंटर सेशनला मी दिल्लीवरून वापस येत असताना
नागपूरच्या समोरच ऍक्सिडेंट झाला होता. मनात एक विचार येतोय की हे घातपात तर नाही ना. 4 दिवसापूर्वी सर्किट हाऊसला बसलो असता, तिथं सुद्धा भीषण अशी आग लागली. अर्धा मिनिटात मी त्या रूमच्या बाहेर नसतो निघलो तर काही घटना घडू शकली असती. आम्ही जनतेचे प्रश्न वारंवार मांडत असतो. यामध्ये रेती माफिया, आरटीओ माफिया, ड्रग्ज माफिया यांच्यासोबत आम्ही लढत असतो. मनामध्ये विचार येतो की यामुळे तर आमच्यावर घातपात तर होत नाही ना. जनतेच्या कामासाठी 300 ते 500 किलोमीटर डेली आम्ही फिरत असतो. मी वारंवार सरकारला आणि अधिकाऱ्यांना पत्र लिहिले की आम्हाला सिक्युरिटी देण्यात यावी. सिक्युरिटीच्या नावावर फक्त एक सिक्युरिटी गार्ड त्यांनी मागच्या विंटर सेशनमध्ये ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्यांनी दिला. आमच्या समोर समजा कोणती गाडी आहे, आम्ही नक्सलाइट एरियामध्ये फिरत असतो, एस्कॉर्ट समजा दिली तर अशा प्रकारचे अपघात रोखता आले असते. मी सरकारला विनंती करतो की आमच्या मनामध्ये शंका आहेत आणि याच्यासाठी तुम्ही आम्हाला सिक्युरिटी प्रोव्हाइड करावी. अन्यथा आमच्या जीवाला काही कमी जास्त झालं तर सरकार आणि अधिकारी जिम्मेदार असतील. छत्रपती संभाजीनगरमध्ये कौशल्य विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू झालाय. ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते HDFC परिवर्तन स्किल अकॅडमी सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. या अकॅडमीमध्ये रोजगाराभिमुख 3 कोर्सेस उपलब्ध आहेत. प्रत्येक कोर्सची फी केवळ 2000 रुपये ठेवण्यात आली आहे. उर्वरित शुल्क HDFC बँककडून वहन केले जाणार आहे. या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनाही कौशल्य प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. स्थानिक युवकांच्या रोजगार निर्मितीस मोठी चालना मिळणार आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी. आणि आमचा उद्देशही सामान्य माणूस आणि ज्यांना ॲडव्हान्स ट्रेनिंग किंवा जे महागाचे प्रशिक्षण असतात ते घेता येत नाही त्यांच्यासाठीच हे स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. यामध्ये फी फक्त 2000 रुपये आहे. परंतु प्रत्येक विद्यार्थ्यामागे साधारणतः या प्रकल्पामध्ये 35,000पर्यंत खर्च येतो. त्यापैकी 2000 विद्यार्थ्यांनी द्यायचे आहे आणि बाकी HDFCच्या माध्यमातून कॉन्ट्रीब्यूट करण्यात येते. पण महिलांना आम्ही प्रोत्साहन देतो की आणि त्याच्यासाठी आमच्याकडे कम्युनिटी मोबिलायझर आहे जे गावात जाऊन विशेष करून महिलांना, मुलींना यामध्ये प्रवृत्त करतील आणि या प्रशिक्षण केंद्रामध्ये त्यांनी ॲडमिशन घ्यावं यासाठी प्रयत्न करतात. आणि इथलं वातावरण आणि इथल्या आमच्या पॉलिसीज महिलांना पूरक अशाच आहेत जेणेकरून इथे त्यांना सुरक्षिततेची भावना राहील आणि नंतर प्रशिक्षण झाल्यावरही त्यांच्या पुरावा पण करण्यात येतो. आणि विशेष करून या महिलांचे, मुलींचे पालकांना पण आम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतो. त्यांनाही बोलवण्यात येतं. आज तुम्ही बघितलंच असेल की त्यांचा पण सत्कार करण्यात आला. सर, आता जे 10वीचे परीक्षा झालेल्या आहेत, 12वीच्या झालेल्या आहेत, आता काही फायनलच्या पण झाल्या, जे विद्यार्थिनी पासआउट होतील त्यांना तुम्ही काय मेसेज देणार सर? 10वी 12वी विद्यार्थी जे पासआउट होतील त्यांना माझं फक्त एकच मेसेज राहील की आपल्या येणाऱ्या भविष्यात जे काही तुम्ही करिअर परस्यू करणार आहे त्याच्यामागे तुम्ही ध्येय ठेवून काम करायला पाहिजे. फक्त शिक्षणानंच तुमचं भविष्य बनणार नाही, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इतरही बाबीवर लक्ष केंद्रित करावं लागेल ज्यामध्ये तुमचा पर्सनॅलिटी. जर हे आपल्याकडले 3 कोर्सेस केले तर त्यांना फ्युचरमध्ये त्याचा काय फायदा होऊ शकतो? त्यांना सर्वांनाच फायदाच होणार आहे कारण की हे सगळे रोजगार सुरू करू शकतील किंवा कुठेतरी नोकरीसाठी तयार होतील. आणि रवी नायसे, COO अंबुजा सिमेंट फाउंडेशन. परिवर्तन स्किल अकेडमी में HDFC और अंबुजा फाउंडेशन दोनों के संयुक्त तत्वाधान में चल रही है. इसमें फंडिंग एजेंट पार्टनर जो है वो HDFC है और इम्प्लीमेंटिंग पार्टनर जो है वो अंबुजा फाउंडेशन है. और अंबुजा फाउंडेशन की पूरी टीम जो है वो इस सेंटर को संचालित कर रही है. इसके अंदर मेल कितने और फीमेल कितने? इसमें 40% जो रेशियो रहता है वो फीमेल का रहता है और 60% जो रेशियो रहता है वो मेल का रहता है. तो त्यांचं थांबण्याची व्यवस्था कशी आहे? हॉस्टेलची व्यवस्था आहे का? त्याची सुरक्षा? नहीं, हमारा ये सेंटर जो है रेजिडेंशियल सेंटर नहीं है. ये प्योरली स्टूडेंट अपने गांव से, अपने जहां भी रहते हैं वहां से आते हैं और ट्रेनिंग लेके वापस जाते हैं. हाँ, हम इस जमाने में अगर मैं आपसे सवाल पूछूं तो सबसे ज्यादा जो
युवाओं में आज क्रेज है या जो समय की डिमांड है वो एआई। अगर आपने सुना हो, आज जहां भी हम देखते हैं एआई, तो एआई के अंदर हमारे पास में डेटा एनालिसिस जो कोर्स है कि जिसमें जो ग्रेजुएट कैंडिडेट है, आईटी ग्रेजुएट, उनके लिए बहुत सुनहरा अवसर है। इसके लिए हमारे पास पुणे, बेंगलोर, मुंबई काफी बड़ी बड़ी कंपनीज है जो आईटी इंडस्ट्रीज है, जिनका सैलरी पैकेज भी लाखों में होता है। स्टार्टिंग पैकेज 4.5 लाख और ये 15 लाख 20 लाख तक जाता है। आपके इस संस्था का प्रिंसिपल।